आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 पर्यंतची वाढ। सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका। वेतनवाढीच्या घोषणेनंतर कृती समितीचे संदीप शिंदे माध्यमांशी बोलत असताना गोंधळ। सदावर्ते दाम्पत्याने घोषणाबाजी करत माध्यमांसमोर गोंधळ घातला। निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा निर्णय। आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावं अशा आग्रहाची गरज नाही, शरद पवारांचं विधान। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल। शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोलेंचाही पाठिंबा। मुख्यमंत्री पदासाठी कोणी लढत नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच। मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली, दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काही फायदा झाला नाही। ठाकरेंचं मुख्यमंत्री पदाचं दुकान कायम स्वरूपी बंद झालं। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। गणेशोत्सवानंतर मवियाचं जागा वाटप निश्चित होणार। विधानसभेत मवियाला 170 ते 180 जागांवर यश मिळेल। पवार गटाचे नेते जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल। गिरीश महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप।